मला अतिशय आनंद आहे की आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी घोषित केली होती त्या योजनेच्या अंतर्गत आषाढीला आपण पहिली यादी घोषित केली होती। घोषित केलेली यादी ही आपण सर्व ग्रामपंचायतींना पाठवली आणि अगदी सिंपल अशा पद्धतीनं जे काही शेतकरी आहेत त्यांनी केवळ जाऊन आधार ऑथेंटिकेशन करायचं, कुठलाही अर्ज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इतर गोष्टींची आवश्यकता नाही। अशा पद्धतीनं ॲग्रीस्टॅक नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन करून त्यांची खाती नील करायची, अशा प्रकारचं आपण काम हातामध्ये घेतलं होतं। आज जवळपास 5029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत। मध्यंतरी काही गैरसमज असे झाले होते की आमच्यावरचं कर्ज जास्ती दिसतंय आणि आमच्या नावावर अप्रूव्ड पैसे कमी आहेत। त्याचं कारण जे काही NPA लावलेलं व्याज होतं त्या व्याजामुळे ते जास्त दिसत होतं। बँकांनी ते व्याज रद्द केल्यामुळे आता अकाउंटमधले पैसे आणि शासनाने त्यांच्या अकाउंटला भरलेले पैसे म्हणजे कर्जाचे पैसे अकाउंटमधले आणि शासनाने भरलेले पैसे हे सारखे असल्यामुळे ही अकाउंट नील झालेली आहेत। आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत। अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील ऑथेंटिकेट होतील तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील। अजूनही म्हणजे जवळपास हे 18-19 लाख अकाउंट जे आहेत याची प्रोसेस चालली आहे। 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत। बँकांनी हे सांगितलं की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू। त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही सगळे अकाउंट्स आहेत हे सगळे क्लिअर होऊन आणि त्याच्यामध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे। पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत।